भारतात मोफत असूनही सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अप्पर तहसीलदार शेजूळ। जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त 10 डिसेंबर पिंपळनेर येथील कैलासवासी NSP पाटील विद्यालय व अखिल भारतीय मानव अधिकार संघटनेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेंद्र गांगुर्डे अध्यक्षीय भाषणात अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ होते। यांनी मोफत असूनही सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देणारा भारत जगातील एकमेव देश असल्याचे प्रतिपादन केले। सेवानिवृत्त प्राचार्य SD पाटील यांनी मानवी हक्कांचे महत्त्व सांगून हक्कांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले। कार्यक्रमात भव्य मानवाधिकार रॅली काढण्यात आली आणि शेवटी प्राध्यापक अरुण गांगुर्डे यांनी आभार मानले। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिन। या जागतिक मानवी हक्क दिनाची स्थापना 10 डिसेंबर 1948 ला संयुक्त राष्ट्र संघाने केली होती। संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यामागचा उद्देश, यापूर्वी जी 2 महायुद्ध झाली होती, या महायुद्धामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती, त्यातून मानवाच्या जीवित हक्काचं संरक्षण करणं हा एकमेव उद्देश त्या ठिकाणी होता। त्यानंतर भारताने त्या धर्तीवर 1993 ला आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली। या हक्कातून व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं जतन आणि संवर्धन होतं। स्वातंत्र्य, समता, न्याय आणि मानवाची प्रतिष्ठा याचं रक्षण करण्याचं काम या मानवी हक्कातून केलं जातं। आज जागतिक पातळीवर या मानवी हक्काच्या संकल्पनेनुसार एकूण 30 कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे। भारतामध्ये यासाठी एक संविधान तयार करण्यात आलं होतं आणि या संविधानामध्ये जवळजवळ 395 कलम, 10 परिशिष्ट आणि 12 प्रकरणं समाविष्ट केली होती। त्यानुसार भारतीय राज्यघटनेने 14 ते 19 या कलमामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत। मूलभूत अधिकार दिलेले ते मूलभूत हक्क म्हणजे संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, वास्तव्याचं स्वातंत्र्य आणि त्यातल्या त्यात 1921 मध्ये पुन्हा शिक्षणाचा मूलभूत हक्क आपल्याला दिला आहे। मोफत असूनही सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारं भारत हे देशातलं एकमेव राज्य आहे आणि अशा प्रकारे या हक्कांतून लहान बालकामगारांचं, महिलांचं, दिव्यांगांचं, शोषित वंचित पीडितांच्या सर्वच हक्कांचं रक्षण करण्यासाठी म्हणून जागतिक पातळीवर या मानवी हक्काची स्थापना करण्यात आलेली आहे। भारतात ही केवळ राज्य सरकारची जबाबदारी नसून देशातल्या, जगातल्या प्रत्येक मानवाच्या मूलभूत अधिकारांचं आणि हक्कांचं जतन करण्याचं काम आहे। आज अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर आणि कैलासवासी NSP विद्यालय पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवी हक्क दिनाचं आयोजन या विद्यालयामध्ये करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ साहेब, संस्थेचे सचिव महेंद्रराव गांगुर्डे आणि प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य DT पाटील यांनी हे उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी मानवी हक्काच्या संदर्भात मौल्यवान मार्गदर्शन करण्यात आले।